केली का रे झाल्या? केली काय ते 2 नंबर? अरे भयाड थूत रे, 2 नंबरनी आलती मला, 1 नंबरच आली होती आणि केली म्या. अरे लेका, भयाड मी नाही आहे, भयाड तू आहे आणि तो रम्या आहे. दोघीचे दोघी भयाड आहे तुम्ही. कायचे रे, कायचे भयाड आहे आम्ही? हां, काय केलं आम्ही? लयच भयाडवानाचे आहे. एवढा चांगला मौका सोडून राहिले हातातून. हां, एवढी चांगली पोरगी आली, सगळं आलं, सगळा तामझाम केला आणि लुटून दिलं मला एका काठी साऱ्याच्या शेवटी. आणि आपण होऊन गेला काकूजवळ. अरे बरं झालं मी गेलो काकूजवळ. तू गेला असताना तर त्या चांगल्याच लाता खाल्ल्या असत्या. चांगल्या याचा नाही आहे काही तू. याच्या गाडीत काड्या करू दे, त्याच्या गाडीत काड्या करू दे. आणि पोरी पाहून तर जसं तुला असं वाटते का काय करू आणि काय नाही. अरे तू बुडा झाला, तुला फिलिंग नाही येत. आपण आम्ही जवान आहे ना, आम्ही पोरसोर आहे, आम्हाला फिलिंग येते. मॅटवानाच्या काऊन मी पोरकणी होय काय? हां, सगळं येते मला. पण तुझ्यासारखा नाही आहे मी. लबाड तोंडा जिथं पोरी पाहिल्या तिथं मरमर करतं निसता, मरमर कराले. जाऊ दे, मग डोकं काही तू खाऊ नको. मला काकून सांगितलं होतं तिकडे जाशील तर म्हणे डबे खासाठी म्हणे जागा पाहून येजो म्हणे चांगली म्हणे. भेटली चांगली जागा. इथं चांगलं आहे मोकळं, तिकडं तर आहे नाही. इथंच बसू मग जेवाले. काय म्हणतो तू? भोकाच आहे, कुठेही बस, मला काही नाही करावं लागत. खाय तिकडे, हायच तुला फुकटाचं खाले. डबा गिबा तर आणला नाही? डबाने आणला तर काय झालं? काकून आणलं ना माझ्यासाठी डबा, खाईन मी त्याच्या डब्यात. हां, तूही काऊन जाऊन राहिली? लय जाऊन राहिली तू आज. मै कायले जयन? तू जयन, मैनी जयात, मी नसतो जयात कोणाले. भाषण नको देऊ मग. चल बरं, काकूला सांगू जागा भेटली म्हणून जेवण करायला. म्हणता काकू, म्हणता काकू. काय रे जम्या, काय झालं? जागा पाहायला गेला होता ना तू? पाहिली काय मग त्या? हो काकू, पाहिली ना. इकडे जराशी पयाटी दाट आहे. तिकडे आम्ही गेलतो ना, तर तिकडे पाहिली जराशी पयाटी पातळ आहे तिकडे. तर आपल्या वावरात झाड तर नाही आहे, मग तिथं जेवण मस्त होऊन जाते म्हटलं. तर आताच पाहून आलो मी तिकडचं. मस्त आहे तिकडे जागा. चलतं काय मग? पण ह्या पोरीगिरी कुठे गेल्या? गण्यानी दिसून राहिला. कुठे गेले सगळे? अरे ते हात धुवायला गेले ना. जेवण करतो म्हणे, हात गीत धुवून घेतो म्हणे, डब्बे घेऊन येतो म्हणे. ते धुऱ्यावर ठेवले आहे ना डब्बे, तर घेऊन येतो म्हणे सोका मग म्हणे. आणि जाऊ मग आपण सगळे तिकडे, जिथे तुम्ही जागा पाहून आले तर तिथं बसू आरामानं जेवण करून घेऊ. थकले असाल ना, लय वेळ झाला ना. आता जेवणाचा टाईमही झाला. चला मग लवकर जेवण करून घेऊ. मी जातो, पहिले जागा पाहून येतो, तुम्ही या मग माझ्या मागा. चल रे झाम्या, मला दाखव बरं कोणती जागा होती ते. तू ये रे गण्या त्याच्यासोबत, सगळीसोबत. मी झाम्यासोबत जातो आणि जागा पाहून येतो. बरं काकू, चला मग जागा दाखवतो तुम्हाला. हो, जा तुम्ही, मी येतो. गण्यासोबत येतो मी आणि त्या पोरीला घेऊन येतो. भेटला रे मौका, भेटला रे बोलायचा मौका भेटला. काय होय रे, काय बडबड कोण राहिले रे मनातल्या मनात? हां, कायची बडबड होय तुय? कायचा मौका होय तुया? हे पाय, तू कानाला वाजते. आता त्या चबर केलं ना म्हणतात, तर तुला ह्या पायाटीतच दाबून मारेन म्हटलं. बरं, या मग तुम्ही सांगा मग. चल रे बाबू, चल. आता दिला खरा मौका मंदा काकून. आता तर दाखवतो मी कमाल. पण ह्या गण्या त्या पोट्टीला घेऊन गेला कुठं हात धुवाले? झालं का बाई? झालं का शालू? झाले का सगळीचे हात धुणं? चला मग. आईनं तिकडे जागा पाहिली असेल ना. झामा गेला होता ना पाहिले तिकडे जागा. इथं दाट पयाटी आहे म्हणे, तर तिकडे पाहून घेऊ म्हणे जागा म्हणे जेवण करायसाठी. हा ना रे रम्या, झाले ना सगळेचे झाले. चल ना. हो शालू, तुला एक गोष्ट विचारू काय? विचार ना रे. काय म्हणून राहिला? अहो मी म्हणून राहिलो होतो, हे नवीन पोरगी आहे ना, ते तू कोण लागते? अरे मी आत्तू बहीण होते. तिचं नाव पिंकी आहे. इथंच राहते जवळच्या गावापाशी. हो काय हो? पण ते तर तिकडे तोंड करूनच उभी आहे. कोण पावा आमच्यासोबत बोलणं गिलणं चांगलं इंगलं नाही लागत काय? नाही ना दादा, अशी काही गोष्ट नाही आहे ना. असं काही नाही आहे. ते काम करून राहिलं होतं ना, तर बोलणं झालं नाही. काय म्हणून राहिले ते दादा तुम्ही? गेली म्हैस पाण्यात. अरे हिनं तर मला दादा म्हणून दिलं, आता कसं करू? कोण दादा? काय म्हणून राहिले होते? कायचा विचार करून राहिले? काही नाही. असाच विचार करून राहिलो होतो. चला मग, चला ना. सगळे चला, जेवण करून घेऊ मग आपण. चालणार रे रम्या दादा, किती उशीर करतो तू, मला भूक लागली ना. हो बाई, हो चल लवकर चल. आज तुझ्या पहिला दिवस आहे ना, तुला तर भूक लागनच. तू कुठं जातं कामाले? पहिला दिवस आहे तुझ्या, आली तू आता पैसे भेटते म्हणून. चल लवकर चल जेवण करायला. अशा गोष्टी करायला पाहिजे आले आहे ना. मला सोडून दिलं ना, आपलाच लग्गा लावून राहिला. हल्लाच हुशार दिसते मला. नाही म्हणता लयच बदमाश आहे ह्या, लयच बदमाश दिसत नाही ह्या. लय गुन्हा. रम्या, ओ रम्या पाहून रे, झाल्यास नाही काय गोष्टी? बोलून राहिली ना काकू तिकडे जेवण करायला. केव्हाचा गेला म्हणे पोरी सोबत म्हणे. काही बोलतो रे गण्या तू? आताच तर आता धुतले आम्ही आणि बस 2 गोष्टी करायला उभं होतो. 2 गोष्टी? अरे 2 गोष्टीच्या जागी 4 गोष्टी केल्या असन त्या. ते मला सोडून माहिती आहे ना मला बदमाश आहे म्हणून तू. काय होय रे गण्या, काही बडबड करतं काय? आताच तू धुतले हात धुतले आणि बस चालूनच राहिलो होतो. किती गडबड करून राहिला तू. काय सांगितलं मंदा काकूनं काही नाही सांगितलं असं. तूच बडबड करतं मनानं. हायस तू तसा लचांडा. हे काय शालू, काही नको बोलू, नाही तर भांडण होऊन जाईन बरं वावरामध्ये चांगलंच भांडण होऊन जाईन. जास्त नको बोलत तू. जाऊ दे ना शालू ताई, जाऊ दे ना. काय त्या मॅटावर
का नाही चालत तू कधी चालली जाऊ हवं झिपरे तुला मॅच दिसून राहिलो मी आहे ना तू तर भली साजरी आहे व झिपरे तोंडाची डोंबळी कुठची काऊन रे जास्त यल पाडून राहिला काय जास्त यल पाडून राहिला काय सांगू काय मंद काकुले जास्त बोलून राहिला काय तू तर भल्ला साजराच आहे रे ढेंगणे असं झोडपण पकडून पार केस गिस तू ये टकलच करून टाकन म्हटलं माझ्यासोबत नको येलू म्हटलं साऱ्या गल्लीतल्या पोट्टेले मारतो म्हटलं मी नावाची झिपरी नाही आहे की मी ला हुशार झाली काय काही बडबड करून राहिली तर एका झापडीत नाही आहे तू एक झापड दिली ना तर पयाटी तर झोपून जाशील म्हटलं काय होय रे कायचे लावले रे तुम्ही निंदाले आले का भांडणं करायला आले रे कायचे होय तुमचे अरे दुसऱ्या वावरात चालले ना तुमचे बोलणं काय बोलून राहिली एकामेकाला पागल झाल्यासारखे काय ना काकू हे झिपरी मला काही बोलून राहिली ना जसं तोंडात येऊन राहिलं तसं बोलून राहिली ते मला सांगून द्या तिले नाही मी भल्ला मारन तिले नाही हो काकू ह्याच इथे येऊन बडबड करून राहिला आम्ही तर चांगल्यानं हात धुवून राहिलो होतो ह्याच खवलून राहिला होता रम्यावर म्हणे किती उशीर करून राहिला म्हणे तुम्ही कल्ल्या करून राहिला म्हणे किती वेळ लावला नसन तसं बडबड करून राहिला होता म्हणून मी म्हटलं आले तर ह्याच मला बोलायला भिडला मॅट वानाचा पागल झाला का काय माहिती मी काय झालो पागल तू झाली असशील पागल तू हाय मॅटवानाची झिपरी पोट्टी कसं पाहिजे तू ये असं वाटते एखादी पिसाट घुमून राहिली वावरात सोडेली वानाची हे बा काकू सांगून देत आले मी भल्ल मारन त्याले पयाटीत घोलसू मारन मी सांगून देत आले तुम्ही काय होय रे गण्या आणि काय होय झिपरी तुम्ही निंदाले आले का भांडणं करायला आले झालं ना एक दोन गोष्टी संपवत जा ना चालले काही बोलून राहिली एकामेकाले मॅट झाल्यासारखे तो तुले काही म्हणून राहिला तू त्याला काही म्हणून राहिली आणि काय होय रे गण्या ते झिपरी तर लहान आहे तिला समजत नाही एवढं तू लहान झाला काय तिच्या बरोबर लागतं काय लहान लेकराच्या बरोबर लागा लागते काय कायची लहान हो काकू लहान आहे काय ते तोंड तर तिचं हातभराचं आहे आणि तिची जीभ तर वावराच्या पेक्षाही मोठी आहे आणि कायची लहान होते बोलता कसं येते चांगलं जसं तसं बोलून राहिली कुकडच्या कुकडे बोलता बरोबर येते आणि समजायच्या वेळेस लहान होऊन जाते काय ते नाही काकू ह्याच मागं लागला होता तिच्या गणेश मागं लागला होता मी रागावूनच आला तिकडून म्हणे तुम्ही कल्ल्या करून राहिला म्हणे लागला तिच्या मागं पहिले रम्याच्या मागं लागला होता आता तिच्या मागं लागला नीरा भांडूनच राहिला कावरच करून राहिला काऊन करून राहिला काय माहित काय होय रे गण्या तुझ्या बाऱ्यातच सगळे सांगून राहिले आता चांगल्यानं राहतं का घरी जातं का काम करतं चांगल्यानं पयाटी निंत सांग मला आणि तू व चिपरी सांग तू काय करतं नाही व काकू मी तर निंतो ना मी तर निंदायलाच आली मी काय म्हणून राहिली थोतोच तर माझ्या मागं लागला होता काही बोलून राहिला होता मला मग मी त्याचं ऐकू काय ऐकायलाच बसून राहिलाच होतं बस झालं सर ना चला जेवायला चला उरकवा लवकर काय भांडून राहिले नसते कामं करायला आले का भांडायला आल्या वावरात